जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले। ई पॉस मशीन विरोधात आंदोलन करून तहसीलदार यांच्याकडे ई पॉस मशीन जमा करत निवेदन देण्यात आले। मागील काही दिवसांपासून NIC सर्व्हर डाऊन असल्याने ई पॉस मशीन चालत नसल्याने शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप करण्यास अडचणी येत आहेत। या संदर्भात 1 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन सुद्धा NIC सर्व्हर दुरुस्त झाले नसल्याने ई पॉस मशीन जमा करत आहोत। त्यामुळे ऑनलाईन ई पॉस मशीनद्वारे जुलै 2024 या महिन्याचे धान्य वाटपास मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या आंदोलनास भेट देऊन NIC सर्व्हर डाऊन झाल्याबद्दल घटनेची CBI मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे। या आंदोलनात जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष यादव, उपाध्यक्ष मोहम्मद अशफुद्दीन काजी, मारुतीराव खटिंग, आर्यन पठाण, नारायण वाघमारे, तालुकाध्यक्ष पवन बनसोडे, शेख मुनीर, योगेश शिराळे, प्रशांत गायकवाड, विकास देवडे, SD बानमारे, सुधीर दुधवडे, विजयकुमार कांक्रिया, दत्तराव आंबोरे, R मिसाळ आदींसह स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। 8/2024 रोजी आमच्या राष्ट्रीय ज्येष्ठ अध्यक्ष DN पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1 तारखेला आमची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली होती। त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की 5 तारखेला पूर्ण महाराष्ट्रातील ई पॉस मशीन प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये जमा करण्याच्या दुकानदारांनी हा निर्णय घेतला होता। त्या अनुषंगाने आज आम्ही ह्या उपोषण मैदानामध्ये ह्या मशीनचा अंत्ययात्रा म्हणून आम्ही ही काढण्यासाठी आमचे असे निर्णय झालेले होते, पण पोलीस प्रशासनानं अंत्ययात्रेसाठी ह्या शब्दावर आम्हाला मान्यता न दिल्यामुळे आम्ही डायरेक्ट ह्या मैदानावर येऊन मशिनी जमा करून माननीय तहसीलदार साहेबांना ह्या मशिनी जमा करण्यास आम्ही निवेदन आणि मशिनी देत आहोत। आणि आमचे जिल्हाध्यक्ष यादव साहेब आणि तालुकाध्यक्ष पवन बनसोडे यांच्या नेतृत्वावर आम्ही हा कार्यक्रम आज आखून ह्या मशिनी आम्हाला मशिनीचा त्रास म्हणजे नाई सरोवरचा त्रास गेल्या 15 दिवसापासून चालत आहे आणि आम्हाला आमच्या दुकानामध्ये धान्य असून लाभार्थ्यांना आम्हाला धान्य देता येत नाही आणि देता येईनही। नेहमी ज्यावेळेस लाभार्थी आमच्या दुकानावर येत आहे प्रत्येक वेळेस त्यांना आम्हाला उत्तर द्यावं लागते की सर्व्हर चालत नाही आहे, मशीन चालत नाही आहे, तुमचा थम्स घेता येत नाही, अशा लाभार्थ्यांच्या वारंवार चक्रा होत आहे। तर ह्या चक्राला कंटाळून लाभार्थी आम्हाला काही ना काही शब्द बोलत आहेत, त्यांचे औपचारिक शब्द आम्हाला ऐकून घ्यावं लागत आहे। म्हणून ह्या त्रासाला कंटाळून आम्ही तहसीलदारांना, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आणि जिल्हा अधिकारी यांना सुद्धा आम्ही या मार्फत निवेदन दिलेलं आहे की सर्व्हरचे असे प्रॉब्लेम चालत आहे। त्यांचे उत्तर मिळते की हा नेटवर्क सर्व्हर आम्ही काय करू शकतो, आम्ही तुमची समस्या वरी कळवितो असे आम्हाला आश्वासन दिले जात आहे। आजपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नसल्यामुळं आम्हाला ह्या पायरीला यावं लागलं। परभणी तालुका रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष यादव व परभणी तालुका अध्यक्ष पवन बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज परभणी तहसील कार्यालयामध्ये ई पॉस मशीन जमा करीत आहोत। माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन ही ई पॉस मशीन जमा करण्याचे कारण असे की गेली 1.5 महिन्यापासून सर्व्हर कंपनीचे फार अडचणी निर्माण होत असल्यामुळं आम्हाला रेशन दुकानदार यांना शिधापत्रिका धारकामार्फत पूर्ण शिवीगाळ करण्यात येते, हुज्जत करण्यात येते की तुम्ही आम्हाला का धान्य देत नाहीत आणि वेळोवेळी हे शासनाच्या मार्फत सुद्धा या ई पॉस मशीन संदर्भात सर्व्हर डाऊन झालेलं असल्यानं कुठल्या प्रकारे ठोस निर्णय न घेतल्यामुळं आज आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी हे सर्वच्या विरोधामध्ये मशीन आम्ही जमा करत आहोत। धन्यवाद।